बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे अगदी थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। आमणे इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी अगदी काही वेळातच दाखल होतील आणि त्यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पार पडेल। आजपासून 76 किलोमीटरचा हा टप्पा सुरू होणार आहे। त्यामुळे या लोकार्पणाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। समृद्धी महामार्ग खरं तर महायुती सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्याचा शेवटचा इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा सुरू होतोय। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही संकल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी प्रत्यक्षात राबवली। तर ह्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाड्यासह मुंबईला कनेक्ट होणार आहेत आणि शेतकऱ्यांना उद्योजकांना ह्या समृद्धीचा फायदा होणार आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची समृद्धी ह्या समृद्धी महामार्गामुळे होणार आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि महाराष्ट्राला सुद्धा ह्याबद्दल असं वाटतं। हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे। याच्यामध्ये हा जो बोगदा आपण पाहतो हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं तर दऱ्याखोऱ्यातून अनेक जे पूल आहेत ते देखील उभारण्यात आलेले आहेत। अडचणींचा सामना करत हा जो आता शेवटचा टप्पा आहे तो खुला करण्यात येणार आहे। निश्चितच असे अनेक हा एक देशातला पहिला बोगदा आहे। आपण बघतो आपला वरळी सी लिंक जो आहे तो सुद्धा, नंतर आपला अटल सेतू सुद्धा, किंवा आता जो मिसिंग लिंक होणार आहे तो सुद्धा, असे सुंदर असे इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचे रस्ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बनत आहे। केवळ नेतृत्वाची इच्छाशक्ती आहे म्हणून। अनेक जिल्ह्यांना जोडला गेलेला हा प्रकल्प आहे। शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे उद्योजकांना देखील फायदा होणार आहे। वाहतूक कोंडी, विशेषतः वाहतूक कोंडी आणि वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे। मी पूर्वीच म्हटलं तसं ह्या समृद्धीमुळे शेतकऱ्यांसह उद्योजकांची सुद्धा समृद्धी होणार आहे, ह्यात दुमत नाही आणि हे काही वर्षांमध्येच महाराष्ट्राला सुद्धा समजून जाईल। नक्कीच या समृद्धी महामार्गामुळे शेतकरी आणि उद्योजकांची समृद्धी होणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम त्यामुळे एकंदरीतच आता या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। अगदी काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर या ठिकाणी या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण हे पार पडेल। खरं तर महायुती सरकारनं या समृद्धी महामार्गाच्या कामाची सुरुवात झाली आणि त्यानंतर याच्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र अखेर या समृद्धी महामार्गाचं टप्प्याटप्प्यांमध्ये लोकार्पण पार पडत होतं। आता समृद्धीच्या शेवटच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा आहे। ज्या शेवटचा टप्पा खरं तर 35 मीटर रुंद आणि 6 लेन असलेला हा दुहेरी बोगदा असलेला समृद्धी महामार्ग आहे। इगतपुरी या ठिकाणी बोगद्याजवळ त्याचं लोकार्पण पार पडते। मुंबईकरांना फक्त 8 तासात आता नागपूर गाठता येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या जोडण्यासाठी ही दोन शहरं जोडण्यासाठी या समृद्धी महामार्ग प्रकल्प सुरू करण्यात आला होता आणि आता 8 तासात मुंबईकरांना नागपूर गाठता येणार आहे। त्याचबरोबर अगदी 2.5 तासामध्ये नाशिककरांनाही मुंबई गाठता येईल। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, अगदी थोड्याच वेळात समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होतंय। मुख्यमंत्री साधारण कधीपर्यंत या ठिकाणी दाखल होतील? अंकिता, अगदी काही वेळातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील आणि आपण पाहतोय हा जो बोगदा आहे हा सजवण्यात आलेला आहे आणि अंतिम टप्पा समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्प्याचं लोकार्पण म्हणजे इगतपुरी ते आमणे हा लोकार्पण सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। या ठिकाणी कोनशिलाचं उद्घाटन असेल, त्याचप्रमाणे रिबिन फीत कापत या संपूर्ण महामार्गाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात येणार आहे। एकंदरीतच हा गेम चेंजिंग प्रकल्प म्हटला जातो, कारण 701 किलोमीटरचा जरी महामार्ग असला तरी सुद्धा नागपूर ते मुंबई हा जो प्रवास आहे हा अवघ्या 8 तासात
करता येणार आहे. त्याचप्रमाणे अनेक जिल्ह्यांना जोडला जाणारा हा संपूर्ण प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना फायदेशीर असा हा महामार्ग असणार आहे. आणि हा जो आपण बोगदा आपण पाहतोय हा बोगदा खरं तर गेम चेंजिंग असणार आहे, कारण देशातला सर्वात मोठा बोगदा आहे आणि या बोगद्यामध्ये अनेक प्रणाली ज्या आहेत त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. फायर ब्रिगेड सिस्टीम असेल, SOS प्रणाली असेल, या सगळ्या प्रणाली ज्या आहेत त्या या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. आणि एकंदरीतच याच संपूर्ण बोगद्याचं त्याचप्रमाणे या 76 किलोमीटरच्या पट्ट्याचं जे उद्घाटन आहे ते काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अंकिता. निश्चित कुणाल, त्यामुळे एकंदरीतच महायुती सरकारचा हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याचं लोकार्पण आज पार पडतंय. एकंदरीतच या समृद्धी महामार्गाची नेमकी वैशिष्ट्य काय आणि याचा आता आजूबाजूच्या गावांना असेल शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? अंकिता, यापूर्वी जर राज्याच्या राजधानीतून आणि राज्याच्या राजधानीतून उपराजधानीकडे जर जायचं असेल तर 12 ते 13 तास लागत होते. या वेळेची बचत या समृद्धी महामार्गामुळे होणार आहे, कारण एकंदरीतच पाहायचं झालं तर हा संपूर्ण महामार्ग जो आहे हा 6 पदरी आहे आणि याच्यामुळे 100 ते 120 जी वेगमर्यादा आहे ती वाहन चालकांना असणार आहे. आणि या संपूर्ण हा बोगदा जो पाहतो या बोगद्यामध्ये सर्वच ज्या अत्याधुनिक सुविधा आहेत त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. दरीखोऱ्यातून हा जरी महामार्ग गेला असला तरी सुद्धा मोठमोठे पूल जे आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात या महामार्गाचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. निश्चित, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.